पाठ क्रमांक 10 बेरीज. कृती क्रमांक 1. श्याम व रमा शाळेच्या बागेत विविध प्रकारचे झाडे लावतात व पाणी देतात. प्रत्येकाने किती झाडे लावली व किती झाडांना पाणी दिले ते मोजतात. श्यामने लावलेली गुलाबाची रोपे किती आहेत बरं? 1, 2. आणि रमाने लावलेली गुलाबाची रोपे किती आहेत बरं? 1. दोघांनी मिळून लावलेली गुलाबाची रोपे किती आहेत बरं? आधी श्यामने लावलेली 2, रमाने लावलेला 1. एकूण किती झाले? 1, 2, 3. उत्तर काय झाले? 3. तर श्यामने किती गुलाबाची रोपे लावली? तर 2, म्हणून ह्या चौकटीत आपण 2 लिहूया. रमाने किती गुलाबाची रोपे लावली? तर 1, म्हणून या चौकटीत आपण 1 लिहूया. आणि दोघांनी मिळून किती गुलाबाची रोपे लावली? 1, 2, 3. तर ह्या चौकटीत 3 लिहूया. यानंतर बघा, श्यामने लावलेली झाडे किती आहेत बरं? 1. तर ह्या चौकटीत आपण 1 लिहूया. आणि रमाने लावलेली झाडे किती आहेत बरं? 1, 2. या चौकटीत आपण 2 लिहूया. दोघांनी मिळून लावलेली झाडे किती आहेत बरं? 1, 2 आणि 3. म्हणून या चौकटीत 3 लिहूया. यानंतर बघा, श्यामने लावलेली जास्वंदाची रोपे किती आहेत बरं? 1, 2. तर ह्या चौकटीत आपण 2 लिहूया. आणि रमाने लावलेली जास्वंदाची रोपे किती आहेत? 1, 2, 3. म्हणून या चौकटीत आपण 3 लिहूया. दोघांनी मिळून लावलेली जास्वंदाची रोपे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5. म्हणून या चौकटीत आपण 5 लिहूया. यानंतर बघा, पुढच्या पानावर श्यामने लावलेली डेलियाची रोपे किती आहेत बरं? 1, 2, 3. तर या चौकटीत आपण 3 लिहूया. यानंतर पहा, आणि रमाने लावलेली डेलियाची रोपे किती आहेत? 1, 2, 3. या चौकटीत आपण 3 लिहूया. यानंतर पहा, दोघांनी मिळून लावलेली डेलियाची रोपे किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. म्हणून या चौकटीत आपण 6 लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया. एका झाडावर एक हा काय आहे? पक्षी बसला होता. अजून एक हा काय आहे? पक्षी तिथे आला. आता झाडावर किती आहेत? 1, 2. म्हणजे आता झाडावर 2 पक्षी झाले. म्हणजे इथे 2 हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. चला लिहूया. 2 बघ, आता वाचूया. एका झाडावर एक पक्षी बसला होता. अजून एक पक्षी तिथे आला. आता झाडावर 2 पक्षी झाले. इथे बघा, ही आपल्याला एक बेरजेचे उदाहरण दिले आहे. 1 + 1 बरोबर किती होतात? बघा, हे 1 आहेत आणि हे 1 आहे. 1 आणि 1 मिळून किती झाले? 1, 2. म्हणून इथे आपण 2 लिहूया. अशा प्रकारे यानंतरचे गणित बघा. नमनकडे 2 फुले आहेत. रामकडे 1 फूल आहे. दोघांची मिळून 1,
म्हणजे इथे आपल्याला 3 हा शब्द लिहायचा आहे. तर चला 3 लिहूया. 3 अशा प्रकारे. यानंतर पहा, इथे एक बेरजेचे उदाहरण दिले आहे. 2 अधिक 1 किती होतात? 1 2 3. म्हणून या चौकटीत आपण 3 लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 2 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 3 पाहूया, जी पुढच्या पानावर आहे. चित्रे मोज. त्याखालील दिलेल्या चौकटीत चित्रांची संख्या लिही. म्हणजे इथे आपल्याला चित्रे मोजायची आहेत आणि ते मोजून एकूण किती आहे ती संख्या खालील चौकटीत लिहायची आहे. तर चला मोजूया आणि लिहूया. पहिल्या चौकटीच्या वर किती चित्रे आहेत? 1 2 3 4. म्हणून याच्या खालील चौकटीत आपण 4 ही संख्या लिहूया. यानंतर पहा, आणि किती चित्रे आहेत? 1 2. पण या खालील चौकटीत आपण 2 लिहूया. एकूण किती झाली बघा? 1 2 3 4 5 6. म्हणून या चौकटीत आपण 6 लिहूया. अशा प्रकारे आता दुसरं सोडवूया. या चौकटीच्या वर किती चित्रे आहेत? 1 2 3. म्हणून या चौकटीत आपण 3 लिहूया. आणि यानंतर पहा, किती चित्रे आहेत? 1 2. म्हणून आपण या चौकटीत 2 लिहूया. एकूण किती झाली? 1 2 3 4 5. इथे आपण 5 लिहूया. अशा प्रकारे यानंतर पाहूया, इथे किती चित्रे आहेत? 1 2 3 4 आणि 5. म्हणून या चौकटीत आपण 5 लिहूया. अशा प्रकारे. आणि म्हणजेच अधिक 1 2. म्हणून इथे 2 लिहूया. एकूण किती झाली? 1 2 3 4 5 6 7. म्हणजे ते 7 लिहूया. यानंतर पहा, 1 2 3 4. या चौकटीत आपण 4 लिहूया. आणि म्हणजेच अधिक 1 2 3 4. या चौकटीत सुद्धा आपण 4 लिहूया. एकूण किती झाली बरं? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणून इथे 8 लिहूया. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 3 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 4 पाहूया, जी की पुढच्या पानावर आहे.